मामा पण मी तुझ्या बाबतीत एक गोष्ट करू शकतो. मामा मामा ऐक ना माझं. अहो मी काय म्हणते, कळत नकळत आमच्या सगळ्यांकडूनच काहीतरी चूक घडली आहे. आता आणखीन ताणून धरू नका ना. मला वाटतं अभिला आणि जयला सुद्धा स्वतःची चूक कळली आहे. त्यांच्याकडून पुन्हा असं नाही होणार कधी. खरंच. यापुढे अशी चूक जर घडली ना तर तुम्हाला दोघांना ती महागात पडेल. मी आधी सांगितलं होतं आणि पुन्हा एकदा सांगतो, या घराची शांतता भंग करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तर मी ते खपून घेणार नाही. या घरामध्ये जर पिऊन किंवा न पिता कोणी तमाशे केले तर यापुढे त्याला बाहेरचा रस्ता दाखवीन मी. आणि हा नियम फक्त अभि आणि जय दोघांनाच नाही तर सगळ्यांनाच एवढं लक्षात ठेवा. आई, बाबांना हे कळलं, त्यांना राग आला, त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलं. आणि मला नाही वाटत आता कुणाच्याही मनात काही उरलंय. जे काही व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलंय. आय होप उद्यापासून एक नवा दिवस सुरू होईल. माझं अख्खं आयुष्य मी हिच्यासाठी बरबाद करायचं. मामा आय हेट दिस गर्ल. ह्याच्यामुळे मी माझं अख्खं आयुष्य बरबाद झालं. माझं घर गेलं आणि हाती काय आलं, हे असला बुजगावण्याशी माझं लग्न लावून दिलं. तुम्ही बाहेर कशाला आलात? तुम्हाला काही हवंय का? जयला घेऊन जातेस ना? पुरी, मला माहितीये जयने तुझा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाहीये. सारखं तुला टाकून बोलत असतो. कितीही मन घट्ट केलं ना तरी या गोष्टीचं वाईट हे वाटतंच. आपल्या माणसाने आपल्याला आपलं मानलं तर आपण कोणत्याही अडचणीला तोंड देऊ शकतो. पण तसं नाही झालं तर तीच अडचण खूप मोठी होऊन जाते. पण बाळा, हीच तर तुझी खरी परीक्षा आहे. यातून तरुण निघालीस तर सगळं सुरळीत होईल. काही काळजी करू नकोस. आता कुणी काही केलं तरी तू त्याची पत्नी आहेस, लग्नाची बायको आहेस. त्याला जिंकता कसं येईल याचा विचार कर. त्याला काय आवडतं, त्याची मर्जी कशी सांभाळता येईल याचा विचार कर. आणि याच्याही पेक्षा महत्त्वाचं, त्याच्या दुखऱ्या चिडचिडणाऱ्या मनाला शांत कसं करता येईल हे शिकून घे. अभि आणि जय एकत्रच मोठे झालेत.
जय मुळात वाईट नाहीये. अभि लहानपणापासूनच समजूतदार, हुशार होता आणि सततच्या या तुलनेमुळेच जयमध्ये कडवटपणा आलाय. आणि आता तर नीना सुद्धा नाहीये त्याला पाठीशी घालायला. मला कळतंय आजी. चला आता उद्या आपल्या माधुरीचं डोहाळे जेवण आहे. ह्या सगळ्या गोंधळामध्ये सगळी तयारी करायची राहून गेली. जा आता लवकर सगळं आटपा आणि झोपा. सकाळी लवकर उठायचंय ना. जा सावकाश. त्यामुळे झालंय सगळं. तू बघते ना, तू गेल्यापासून मला किती त्रास होतोय. घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे माझी या सगळ्यांमुळे. कुणालाही माझी पर्वा नाही आहे, कुणालाही काळजी नाही आहे माझी. तू बघ मॉम, मी आता त्यांना बर्बाद करायला कुठल्याही थराला जाऊ शकतो, अगदी कुठल्याही. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय ना. तुम्ही प्रत्येक वेळी असे दूर का हो जाता. मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय. हे बघ, तुझा काही संबंध नाही माझ्या पर्सनल इश्यूज मध्ये पडायचा. मी बायको आहे ना तुमची, मग तुम्हाला होणारा त्रास कळू दे ना. लग्न केलेत ना माझ्याशी, हे मंगळसूत्र तुम्हीच बांधलंय ना माझ्या. या मंगळसूत्राचा काही फायदा नाहीये. आजी तुम्ही बरोबर बोलत होता. लय वेळ लागणार आहे, पण मी खचणार नाही. मी नाही हरणार. तुम्ही मला सोडलं, माझ्यापासून किती बी दूर गेलात ना, तरी मी दूर होणार नाही. बायको आहे मी तुमची. तुम्हाला मंजूर नसलं तरी सप्तपदी चालून आले मी तुमच्या आयुष्यात. तुमचं मन जिंकायचं असेल तर मला किती बी पावलं चालावी लागली ना तरी मी चालेल. तुमच्या सुखासाठी मला वाटेल ते करावं लागलं तर मी करेन. अभि आणि शमिकाला वेगळं करायचं असेल, नाहीतर तुमच्या आईचं घर परत मिळवून द्यायचं असेल तर मी ते करेन. सगळं करेन. तुमचं प्रेम मिळवण्यासाठी आणि तुम्हाला सुखी करण्यासाठी जर मला काही चुकीचं वागावं लागणार असेल तरी मी वागेन. नाहीतरी समजा चुकीचंच घडतंय ना. माझा काका जो वागला ते, शमिकाची आई जे वागली ते, माझ्या चुकीच्या वागण्यानं जर तुमचं सुख आणि तुमचं घर तुम्हाला मिळणार असेल तर काय वाटेल ते करेन मी. तुम्हाला तुमचं घर मिळेल, सुख मिळेल आणि मला माझ्या नवऱ्याचं प्रेम. आई, फुलं, पदार्थांच्या ऑर्डर्स, पेपर डिशेस, केळीची पानं सगळं तयार आहे. केळीची पानं कालच चंदूने आणून ठेवलीत आणि आज त्याची आता आई काय बघतेस? जय, जरा इकडे ये.
तुम्हाला दोघांना ही भिंत आठवते? अरे वा, अभि 4 इंच उंची वाढली. मामी माझी पण उंची मोज ना. हो मोजूया. ये उभा राहा. मान सरळ. हा. अरे जय, तुझी पण 2 इंच वाढली उंची. छान. अभिची 4 इंच आणि जयची 2 इंच. मस्त. हे मोठू. अरे 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 ओ थांबा. असं भांडाभांडी नाही करायची, मारामारी नाही करायची. अभि बघच तू, मी तुझ्यापेक्षाही मोठा होणार आणि मी मामीपेक्षाही मोठा होणार. खरंच रे बाळांनो, खरंच मोठे होणार तू. माझ्यापेक्षा पण मोठे होणार, खूप मोठे होणार. खरंच खूप मोठे झालात तुम्ही दोघं. इतके मोठे की आता आमचं सांगणं ऐकायची गरज नाही उरली तुम्हाला. इतक्या वेळेला घराला रंग काढला, पण ही भिंत कधी नाही रंगवली. तुमच्या वाढत्या उंचीच्या खुणा आहेत ना त्याच्यावर. खूप उंच झालात, पण त्याचबरोबर तुमच्या मनातल्या भिंतीची उंची वाढत गेली रे. आता ती भिंत इतकी अभेद्य झाली ना की तुम्ही दोघं फार छोटे वाटताय त्याच्यासमोर. असो, हे सगळं ऐकायच्या पलीकडे गेलात तुम्ही. मी एवढंच सांगायला बोलवले तुम्हाला दोघांना इथे की उद्या या घरात माधुरीचं डोहाळ जेवण ठरवलंय मी. आणि त्यावेळी मला घरामध्ये फक्त आनंद आणि शांतताच हवी आहे. तुमच्या दोघांमधले जे काही वाद भांडणं असतील ना, ती घराबाहेर. उद्या मला कुठलंही भांडण नको, कोणामध्येही. कळलं जय? किती छान दिसतेस माहितीये, कुणाची नजर नको लागायला. मग चॉईस कोणाची आहे? हे बरं आहे, साडी छान असली ना की याचा चॉईस, आणि साडी छान नसली की म्हणायचं मी तर म्हटलं होतं ही साडी घेऊ नको म्हणून. आई, हे मला दे ना, मी नेतो. विपुल, बरेच दिवस तुम्हाला सांगेन म्हणते, पण राहून गेलं होतं. तुम्ही आताच हे घर सोडून न जाण्याचा निर्णय घेतलात ना, खूप बरं वाटतं मला. या निर्णयाचा सगळ्यात जास्त आनंद मला झालाय. त्यामुळे माझी मुलगी माझ्या नजरेसमोर राहील. तिचं डोहाळ जेवण या घरात होतंय. खूप दिवसांनी या घरात आनंदाचे सुखाचे क्षण बघायला मिळतात. सगळ्या खोल्यांमधून हसण्या खिदळण्याचे आवाज येत आहेत.
तुम्ही थांबला नसतात तर कशी दिसते मी? मस्त. बरं, थोडं स्वयंपाकघरात लक्ष घालशील? खीर तयार करायला पाहिजे. आणि माधुरी कुठे अजून तयार नाही झाली? तयार आहे, ती येते, काळजी करू नकोस. आली ग आली. खूप छान दिसतेस बाळा. मी आले. अरे वा, क्या बात है. किती गोड दिसतेस माधुरी तू. माधुरी, तुला तुला आठवतंय पूर्वी तू हात बघून भविष्य सांगायचीस. अरे पूर्वी काय, आत्ता पण सांगते मी. हो, माझं पण बघ ना भविष्य. वाव, तुझ्या हातात बरीच बाळ आहेत आणि त्यातल्या जास्तीत जास्त मुली आहेत. आणि असे तुला आणि अभिला मुलीच हव्यात ना? अरे काय आहे, मीच मिळते का चिडवायला तुम्हाला? बरं ते असू दे. विपुल भाई, आपको क्या लगता है, 2 चॉइस है आपके पास, लड़का या लड़की? आम्हाला तर लडकाच हवाय. काय? अरे हे बरोबर नाही. हे बघा, माधुरीची इच्छा आहे की तिला मुलगी भाग आणि मुलगीच झाली पाहिजे. करेक्ट, कारण मुलीच बेस्ट असतात. आली तलवार वाली बाई. हे यू, जरा जोरात बोल ना, भीती वाटते का? मला हा आता थोडी भीती वाटणारच ना रे, कारण पिंपळावरचा मुंज आणि चेटकीण पाहिल्यावर कुणालाही भीती वाटेल की नाही रे अभ्या? आणि तू कोण? ड्रॅक्युला? मी ए हे बघा. अरे अरे काय चाललंय हे? निदान आता तरी नका ना भांडू. नाही ग, मी भांडत नाही होत, पण मी त्याला सांगतेय की मुलीच बेस्ट असतात. आणि माधुरी, तुला पण मुलगीच होणार. एक मिनिट हा. मला असं वाटतं की विपुल बरोबर म्हणतोय. एक तर काय आहे, आपल्या घरामध्ये मुलींची मेजॉरिटी झालेली आहे. म्हणजे बघ ना, आई, आजी, माधुरी, मेघना, सगळ्या मुलीच मुली आहेत. आता काही झालं तरी एक मुलगा पाहिजे. करेक्ट. हे बघ, मुलींना फक्त मेकअपच थापता येतो. बास बास बास, मुलांना पण ना फक्त वाद घालता येतो, कळलं? नुसतं खायचं आणि बसून राहायचं, अशीच असतात ग ही मुलं. हो, बस बस, खूप झालं आता. संध्या, हे बघ, आता हे सिद्ध झाले की मुलीच हुशार असतात. त्यांनी आपल्याला कामाला लावलं आणि आपण बसलो बडबड करत. स्वतः बघ कसल्या तयार होऊन आल्यात. आपल्याला नाही व्हायचं तयार? हो, व्हायचंय. चला चल. एक मिनिट, तुम्ही कशाला तयार होताय? नाही, हे फंक्शन मुलींचं आहे, तुम्ही तिथे काय मिरवायला येणार आहात का? मुलींचं म्हणजे एक सेकंड, आम्हाला फंक्शन बघायचं आहे. नो, जेंट्स नॉट अलाउड. नॉट अलाउड? अभ्या, आता तर बघायचंच डोहाळ जेवण. बघायचं. अरे लिसन मिस्टर आगाऊ, तुझा आगाऊपणा ना मी इतर वेळी सहन केला, पण आज नाही. आणि तू काही स्वतःला हम आपके है कोणचा सलमान खान वगैरे समजतोस का रे? सलमान वगैरे काय नाही, पण आपण सलमानचा खूप मोठा फॅन आहे आणि सलमानच्या बॉडीची शपथ. विपुल, आज आपण फंक्शन बघायचंच. येस. ओ अच्छा, ठीक आहे, मग घेऊन दाखव चॅलेंज. बघूनच दाखवा तुम्ही आमचा कार्यक्रम. चॅलेंज लगेच. लगी. लगी.